या दोघांमधला कोणता काळू वॉटरफॉल मला नाही माहीत, बट हा जरा छान दिसतोय, म्हणजे हा असावा असं कन्सिडर करतोय मी. खोल आहे, खोल आहे पाणी. यू वोंट बिलीव्ह मी, हा केवढा खोल असेल. मी आता जास्ती पुढे जात नाही आहे, बट हा बराच खोल आहे. पोचलो आहे वरती, वरती म्हणजे मध्यापर्यंत. आणि आला पाचोळा आणि मला तो मोह आवरू नाही शकत आहे. तेवढ्या वेळ साथ देतो माझा हा शहीद झालेला शूज. वर्षाची पहिली करवंत दिसलीत आणि छोटे 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 आलेत. मध्ये मध्ये एखादी दुसरी गाडी दिसते आणि या रस्त्याच्या कहाण्या तर खूप साऱ्या आहेत. आवाज किती येणार आहे माहीत नाही, गोत्र वगैरे काही नाही आहे. लगभग साध्या निघाले वाजले आहेत 12:23 आणि आपण जो चोंडला टर्न घेतो तिकडे पोचलो आहोत. रस्त्यामध्ये दिसलं आहे उसाचा रस, सो एक ग्लास मारूयात आणि निघूयात. ॲक्च्युली खाल्लं पण नव्हतं, सो वडापाव खाऊन झाला आहे. आता उसाचा रस पिऊयात आणि लगेच निघूयात. 5 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे, असं थांबलो. गाडी आपली कळत नाही, त्यामुळे हळूहळू हळूहळू चालले. समोर जो नजारा आहे तो बघून म्हटलं 2 मिनटं थांबूयात, आजूबाजूला बघूयात. हसमुखने सांगितलं थांब जरा बघूयात दिसतं. मस्त रेंज आहे एकदम भारीच. कोणता फोर्ट आहे माहीत नाही, बट हसमुख बोलतोय मोरुशीचा भैरवगड असा. वा, अजून किती किलोमीटर आहे सर? नाही माहिती, बघूयात जाऊयात कुठेतरी. काही धबधब्याला जायचं ठरलं जायचं. आता आपण माळशेज घाटाच्या अलीकडे, म्हणजे असं सगळं गेलं की माळशेज घाट जातो आणि सावर्णे गाव ते तिकडे, तिकडनं थोडंसं पुढे आलं आणि ते काय म्हणता येईल कमान आहे. तिकडनं आपण आता आतमध्ये चाललो आहे. इथे हरिश्चंद्रगडाची माहिती लिहिली आहे, जे ज्या वाटा आहेत त्याच्याबद्दल लिहिलं आहे, कुठून जायचं वगैरे. आपण पोचलेलो आहोत आणि गाडी ह्या साईडला पार्क केली. एकदम हिडन जेम आहे ते आमचं. आतमध्ये पार्क केले. ह्या साईडला ती चौकी वगैरे काहीतरी असावं, तिथे ते गेट वगैरे दिसत आहे. इकडनं आता सरळ खाली जायचं आहे आपल्याला. जवळजवळ 1 तास तरी आहे आणि आता वाजले आहेत 3:05. गाडी सेफ असाईल असं कन्सिडर करूया आणि चालूयात. सरांच्या हातात खायचं सामान आहे, चुरमुरी आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. माझ्या पाठीवरती पाण्याची बाटली आहे, बस तेवढंच आहे माझ्याकडे. आणि आम्ही निघालो आहेत. बघूयात किती वेळ लागतो. अजून किती किलोमीटर आहे हसमुख? 1 किलोमीटर असेल. 1 किलोमीटर. सो रोडवरती 15-20 मिनटं. इकडे किती वेळ लागतो? अर्धा पाऊण तास जाईल. बरं ठीक आहे. गाडी अजून पुढे गेली असती. येस, जाऊ दे. गाडी पुढे गेली असती, पण त्याची अवस्था बघितल्यास रिस्क नको असं वाटतंय. बघा चलो. 3:31 झालेत आणि या दोघांमधला कोणता काळू वॉटरफॉल मला नाही माहीत, बट हा जरा छान दिसतोय, म्हणजे हा असावा असं कन्सिडर करतोय मी. पावसाळ्यात इथे येणं बनतं. मस्त ट्रेल मस्त आहे, म्हणजे वॉकिंग आहे पूर्ण, बट छान आहे. 2-3 वॉटरफॉल क्रॉसिंग आहेत, म्हणजे वॉटरफॉल नाही, पाणी क्रॉसिंग आहे. वॉटर क्रॉसिंग बोलू शकता आपण त्याला. बनतं रेकमेंडेड. मी येणार आणि येणार. जवळपास पोचलंच आहे. हाच असावा काळू धबधबा, कारण ह्या साईडला
टपऱ्या वगैरे आहेत, पाणी साचलेलं आहे. आणि फॉल जो आहे तो वरनं तिकडे दिसत असेल तर तो तिकडनं फॉल होतो ॲक्च्युअलवाला, जसं खाली येतो आणि नंतर मधल्या टप्प्यात जातो. आता काय रेकी करायला आलो आहे असं समजूया, तसं टाईमपासच करायला आलेलो. हसमुख सर काय करतात आपले, हसमुख सर ते पाण्याच्या जवळ आहे. काय दिसतंय काय, खोल आहे, खोल आहे पाणी, निळं शार्प. बघा खाली माझा शूज जवळपास फाटला आहे, माझा शूज हे अपघाताने सोडलेलं आहे. मुश्किल आहे. वा नाहीस, चबराट रे, बराच खोल आहे. या साईडला तळ दिसते आणि खाली तळ दिसत नाही, त्याच्यावरनं हा बराच खोल असावा. असं जो फॉल आहे मधल्या भागातला तो बघण्यासाठी थोडंसं वरती जातं आहे. शूज साथ देतील असं कन्सिडर करेल आणि जाऊयात पुढे. मधल्या पट्ट्यात आलो आहे. पाण्याचा प्रवाह थोडासा आहे इकडे, म्हणजे पाणी पडतं आहे. यू वोंट बिलीव्ह मी, हा केवढा खोल असेल. मी आता जास्ती पुढे जात नाही आहे, बट हा बराच खोल आहे. इकडे आवाज दिला तर एको होते. हसमुख काहीतरी बोल ना. हॅलो. आता हे कॅमेऱ्याला समजेल की नाही, बट कानांना ऐकू येते असे दोन तीन वेळा आवाज. बराच खोल आहे, बराच म्हणजे बराच खोल आहे. अगदी 7-8 माळे असतील हे असेल रे. आपल्या खालचं ग्राउंड दिसत नाही आहे, खूप खूप खोल आहे. त्या साईडला दिसते का, आणि ही पूर्ण खिंड आहे. आणि खाली मी फोन जास्तीत लांब नेत नाही. आपण इकडे जाऊ शकतो, नंतर खाली उतरलो ना तिकडून असं सरळ इथे येऊया. चालेल चालेल, त्या साईडला इथपर्यंत जाऊ शकतो आपण. खोल तर बरंच आहे, पाणी पण पडत आहे. मजा येणार आहे, मजा. वाटतच नाही आहे, केवढं क्लिअर आहे, मस्तच. भूताने अजून तरी साथ दिली. हसमुखने एक जुगाड सांगितलं ते केलं आहे सध्या. पोचलो आहे वरती म्हणजे मध्यापर्यंत. आणि ह्या गोष्टीचा एंडच दिसत नाही खाली. ते त्या साईडला दिसतं आहे, पण त्याच्या खाली पण असावं असं वाटतं आहे मला तरी. तिथे एक पाण्याचं डबकं आहे, डबकं म्हणजे डबकंच बोलणं. आणि वरती आपला तिरंगा कोणीतरी लावला आहे. पावसात एक नंबर दिसत असेल ही गोष्ट. पण एवढ्यावरती मी कोणालाच सजेस्ट करणार नाही. आत्ता पावसाळा नाही आहे, त्यामुळे आम्ही आलो आहे. ही अशी वाट इकडे दिसते, ते सरळ सरळ सरळ. हसमुख शेट पाणी एवढं स्वच्छ आहे की म्हणजे सगळं दिसते त्याच्यामध्ये, आला पाचोळा. आणि बघा तो मोह आवरू नाही शकत आहे. इथे फ्रेश होणं बनतं. आतमध्ये शेवाळ झालं आहे पाणी, सगळी जी घाण आहे ती खाली बसलेली आहे. त्यामुळे वरचं पाणी यूज करू शकतो फ्रेश व्हायला तरी. आणि शेवटी आणखी एक जुगाड सरांनी आणखी एक रस्सी लावून दिली आम्हाला. बघूयात तेवढ्या वेळ साथ देतो माझा हा शहीद झालेला शूज. वाजले आहेत 4:57 आणि परतीचा प्रवास चालू झालेला आहे. बघूयात, अर्धा पाऊण तास लागेल गाडीपर्यंत पोचायला. अर्धा पाऊण तासात आपण गाडीपर्यंत पोचतो आहे. आणि आपल्याला एक 1.5 किलोमीटरचा जो पॅच आहे तो लाईट असतानाच कवर करायचा आहे. चेकआउट द व्ह्यू, छान दिसणार, रिफ्लेक्शन दिसणारच. ठीक आहे, पोचायला 9-10 आरामात. अजून काही खाल्लं नाही आहे, त्यामुळे ती भूक वेगळीच. वाव, भारी दिसते ना पावसात, एक नंबर दिसत असेल. वर्षाची पहिली करवंद दिसलीत आणि छोटे छोटे आलेत. कच्चे ते खाऊ शकतो काय, कच्ची? हो,
सरांचे डोळे म्हणजे एकदम तीक्ष्ण. हम्म. सर आपण ते काजू पण खाल्लाय. नाही मी नाही खाणार आहे. हे बघ हा काळा झालाय म्हणजे थोडासा आहे. नाही. न खाणारे सर आता रानमेवा शोधतायत. इच्छा झाली रे. मोठं खायचं, मोठी साईज. ही बघ इथे इथे आहे बघ खाली. छोटा आहे. आता मला नाही माहिती छोटा कोणता आणि मोठा कोणता. मगाशी एक इथून घेतलेला ना, त्याच्याच बाजूला एक होता. बरं 5-7 हसमुख आपल्याला ना बरोबर जावं लागेल. चल 5:38 आणि आपण पोचलो आहोत गाडीपाशी. आमच्या खायच्या पिशव्या बाहेर निघाल्यात. डस्टबिन बॅग हे आमच्या हातातच आहे. कचरा केलेला नाही आहे कुठेच. पाणी आणलं नाही म्हणजे एकच बाटली पाणी आणलं, ही खूप मोठी चूक केली आहे. घसे अगदी कोरडे पडलेत. ये धनु जागीवरती आहे. नशीब म्हणजे एवढ्या लांब तसं पण कोणी येणार नाही गाववाले सोडून. सो शी सेफ. कशी दिसते. मॅगी खायला थांबलोय, पक्की भूक लागलेली. वाजले आहेत 6:13. काकांना चहा ठेवा सांगितलं पण पहिले खाऊयात मॅगी. आणि सर आमचे चालू झालेले आहेत ॲक्च्युली. मजबूत गरम आहे, थांबावं लागणार आहे. बंद झाले आहेत आणि आपण मुरबाड सोडून जो बारवीचा टर्न आहे तो घेतला. फुल सामसूम रस्ता आहे. मध्ये मध्ये एखादी दुसरी गाडी दिसते आणि या रस्त्याच्या कहाण्या तर खूप साऱ्या आहेत. लाईक आमची अशी खास कहाणी नाही आहे बट ऐकलेल्या बऱ्याच आहेत आणि मजा येते. अरे बापरे, स्पीड ब्रेकर वगैरे वगैरे बनवले आहेत तर नवीन वाजले आहेत 9:56 आणि आता हो हसमुखला सोडलेलं आहे आणि आपण चाललोय घरी. फ्रेश होऊयात, बघूयात एडिट करूयात जमलंच तर आणि बाकीची कामं करूयात. चलो टाटा बाय.